80चा आन्सर काय आहे जर लक्ष नसेल तर क्रेब्स सायकल. Krebs cycle, oxidative breakdown of pyruvic acid takes place through, again it is Krebs cycle. Citric acid cycle is the alternative name of TCA, tricarboxylic acid cycle. The Krebs cycle begins with 83. The Krebs cycle begins with pyruvate and terminates at oxaloacetate. Acetyl CoA and terminates at citrate. Citrate and terminates at oxal. कुठून सुरुवात होते असं विचारलंय. Very good. It begins with the citrate and terminates at oxaloacetate. हाँ प्रियंका काय प्रॉब्लेम आहे. Krebs cycle begins with the बर ठीक आहे चालेल. 83 84 84 TCA stands for ट्रायफ्लोरो नाही गौरी. It is a tricarboxylic acid cycle. C option correct. It is a tricarboxylic acid cycle. Next. 85. Mechanism of aerobic respiration was discovered by. Mechanism of aerobic respiration was discovered by. Yes, B correct. Renuka, Sanika, Sanskriti, good. Great. The largest amount of phosphate bond energy is produced in the process of respiration during. Largest amount of phosphate bond energy म्हणजे ATP असा विषय असं क्वेश्चन आहे तो. Yes, it is Krebs cycle. C ऑप्शन करेक्ट आहे. Krebs cycle मध्ये सगळ्यात जास्त ATP प्रोड्यूस केले जाऊ शकतात. लार्जेस्ट अमाउंट ऑफ फॉस्फेट बॉन्ड एनर्जी प्रोड्यूस्ड इन Krebs cycle. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स. बघा तुम्हाला करेक्ट पाहिजे. ग्लायकोलिसिस पाथवे असेल, Krebs cycle असेल, तुम्हाला करेक्ट माहिती असले पाहिजे. करेक्ट कुठले. आयसोसिट्रेटचं कन्व्हर्जन ऑक्झॅलोसक्सिनेटचा अल्फा क्युटोग्लुटरेट पहिलेच करेक्ट वाटतंय मला. हा पहिलंच करेक्ट वाटतंय. ऑक्झॅलोसक्सिनेट टू आयसोसिट्रेट हे उलट झालं. हे उलट आहे. अल्फा क्युटोग्लुटरेट टू आयसोसिट्रेट हे पण उलटच आहे. आयसोसिट्रेट टू अल्फा क्युटोग्लुटरेट नाही. ऑक्झॅलोसक्सिनेट आयसोसिट्रेटचं कन्व्हर्जन ऑक्झॅलोसक्सिनेट मध्ये होतं आणि ऑक्झॅलोसक्सिनेटचं मग अल्फा क्युटोग्लुटरेट मध्ये होतं. ओके. नीटला असे क्वेश्चन येतात ना. नीटला असे क्वेश्चन विचारले जातात. पाथवे तुमचे किती क्लिअर आहेत चेक करण्यासाठी. नेक्स्ट. Oxidative phosphorylation is the formation of. Oxidative phosphorylation is the formation of. Of course, it is formation of ATP in respiration. Oxidative phosphorylation is the formation of ATP in respiration. B option correct is the. In respiration, pyruvic acid is formed only when oxygen is available. One of the product of Krebs cycle as a result of protein breakdown into two carbon fragment
अँड कार्बन डायऑक्साईड. हा समजलं मला आन्सर. तुम्हाला? रोहित कारंडे करेक्ट आहे तुमचं. प्रियंका वाघमारे नाही. नाही, क्रेप सायकल मध्ये पायरुविक ऍसिड तयार होतं का ग? क्रेप सायकल नाही स्टडी केली, पाहिला नाही ना व्हिडिओ? युट्यूबचं लेक्चर पाहिलं नाही ना? संस्कृती बोरकर रॉंग. डी वराडे 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 प्रियंका करेक्ट आहे. श्रुती हजारे रॉंग. भोसले जानवी रॉंग. Pyruvic acid is broke down into 2 carbon fragment and carbon dioxide. अरे रिंग रिएक्शन. पायरिक ऍसिडचं कन्वर्जन ऍसिटाइल मध्ये झालं ना, ऍसिटाइल मध्ये, आणि एक कार्बन डायऑक्साईड म्हणून बाहेर पडला. थ्री कार्बन कंपाऊंड आहे ना पायरिक ऍसिड, त्यातला एक कार्बन गेला कार्बन डायऑक्साईड म्हणून 2 कार्बन उरले, त्याचा ऍसिटाइल फ्रॅक्शन ऍड झाला कोएवर, ऍसिटाइल कोए फॉर्म झालं. सो म्हणून तसं दिले ते. 89 चा डी ऑप्शन करेक्ट आहे. एंड प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन आर. एरोबिक रेस्पिरेशनचे एंड प्रोडक्ट सांगायचे आपल्याला. ओके प्रियंका, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19 सांगा. बी करेक्ट आहे. रेणुका, गौरी आणि सानिका. वन ऑफ द प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इज 91. One of the product of aerobic respiration is 91. लॅक्टिक ऍसिड नाही, पायरिक ऍसिड नाही, यात नाही येत एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. ते ग्लायकोलिसिसचं प्रोडक्ट आहे ना. येस, तृप्ती करेक्ट, रेणुका करेक्ट, रोहित कारंडे गुड. इट इज अ प्रोडक्ट. मालिक ऍसिड आन्सर. In how many steps CO2 is released in aerobic respiration of a pyruvic acid? विचारलं, म्हणलं होतं मी तुम्हाला. एक्झॅक्टच माहित पाहिजे तुम्हाला, नाही तर गेले तुम्ही. तुम्ही जर पाथवे केले नाही ना, रिएक्शन तुम्ही मनापासून केले नाहीत, सारखे सारखे लिहून, एकच ऑप्शन वाचून होणार नाहीये, तुम्हाला सारखं सारखं लिहावं लागेल. मी स्वतः 10 20 वेळा लिहिलेले आहेत सुरुवातीला हे रिएक्शन. आता न बघता सांगता येऊ शकतात. एकदा लेक्चरच्या ज्यावेळेस घ्यायचे त्यावेळेस एकदा वगैरे पाहावं लागतं. एकदा पाहिले की लगेच डोक्यात येतं सगळं. पण पहिल्यांदा मला सुद्धा 10 12 वेळा लिहावं लागल्या, तेव्हा ते फिक्स झाले माझ्या डोक्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला तर ऑप्शन नाही, तुम्हाला तर पेपर द्यायचे, मला कुठं पेपर द्यायचे तेव्हा. इन हाऊ मेनी स्टेप्स CO2 इज रिलीज इन एरोबिक रेस्पिरेशन ऑफ अ पायरिक ऍसिड? चुकीचा आन्सर, अजिबात द्यायचं नाही. 3 वेळा CO2 रिलीज होतो, हे सगळ्यांना माहित असायला पाहिजे. प्रथमेश करेक्ट आहे तुझं. गौरी करेक्ट, रेणुका करेक्ट. वरची नावं वाचत नाही मी आता, स्क्रीनवर जेवढी असतात तेवढी असतो. सिट्रिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू आयसोसिट्रिक ऍसिड with the help of enzyme called. माहिती एन्झाईम सगळ्यांना. जानवी करेक्ट आहे तुझं. सानिका कापसे, सावंत तेजस्विनी व्हेरी गुड. रेणुका करेक्ट. वाघमारे प्रियंका नाही करेक्ट आहे. नाही करेक्ट. तू नाही पाहिले व्हिडिओ, खरं सांग. तू लेक्चर पाहिलंच नाहीये. इट इज ॲक्वोनिटेज. सायट्रेट टू आयसोसिट्रेट नाही का, 2 स्टेप होतात. आयसोमरायझेशन रिएक्शन आहे, डिहायड्रेशन हायड्रेशन दोघांसाठी एकच एन्झाईम ॲक्वोनिटेज आणि कोफॅक्टर AP++. हो की नाही? सिंथेसिस ऑफ ATP इन मायटोकॉन्ड्रिया रिक्वायर. मायटोकॉन्ड्रियामध्ये ATP प्रोड्यूस व्हायला काय रिक्वायर्ड आहे? ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे, NADP रिक्वायर्ड आहे, एफएमएन रिक्वायर्ड आहे का पायरुविक ऍसिड रिक्वायर्ड आहे? यस, ऑक्सिजन रिक्वायर्ड. व्हेरी गुड, ऑक्सिजन रिक्वायर्ड. रोहित करेक्ट, प्रियंका करेक्ट. आता वाघमारे प्रियंका करेक्ट, सानिका कापसे करेक्ट. द रिएक्शन ऑफ अ क्रेब सायकल टेक्स प्लेस. लोकेशन माहितीच पाहिजे. इथे कधी मी डाऊट घेणार का? आता इथे विचार करत बसणार का कुठं असतं? इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. आणि जर मी तुम्हाला असं विचारलं की कुठे होतं क्रेब सायकल, सी साईट का एम साईटला, काय आन्सर देणार तुम्ही? सी साईटला का एम साईटला होतं, काय आन्सर देणार? व्हेरी गुड, एम साईटला होतं. ऑक्सिडेशन ऑफ सक्सिनेट टू फ्युमारेट इन क्रेब सायकल इज ड्यू टू.
Oxidation of succinate to fumarate in a Krebs cycle is due to. ऑक्सिडेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. इथले सगळे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन वालेच बरं का. तुम्ही म्हणता ना रेस्पिरेशन साठी आम्हाला ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे, आम्ही ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, अजूनही ऑक्सिजन कुठंच यूज झालेलं नाही. शॉकिंग गोष्ट आहे, शॉकिंग. ग्लायकोलिसिस संपली, लिंक रिएक्शन संपली, क्रेब्स सायकल संपली, अजूनही ऑक्सिजन मेन हिरो, रेस्पिरेशनचा मेन हिरो अजूनही ऍक्शन मध्ये आलेला नाही. बघू आपण, वाट बघू कधी येतोय. 96 क्वेश्चन, 97 नाव. द फुल फॉर्म ऑफ एनएडी. एनएडी एफएडी फुल फॉर्म विसरायचे नाहीये. एनएडीचा आन्सर टाका, लगेच एफएडीचा आहे ना टाईप करून पाठवा. एनएडीचा आन्सर आणि एफएडीचा फुल फॉर्म दोन्ही पाठवायचे. पाठवले का? तसं नाही गौरी, यातला आन्सर सांगा डायरेक्ट. एबीसी ऑप्शन काय आहे तो, एबीसीडी काय असेल तो, आणि एफएडीचा फुल फॉर्म पाठवा असं म्हटलं मी. आणि यातलं काय रेणुका, यातलं कुठलं करेक्ट आहे? यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? सानिका करेक्ट आहे, एफएडीचा फुल फॉर्म करेक्ट आहे. रेणुका एफएडीचा फुल फॉर्म करेक्ट आहे. आणि यातला ऑप्शन कोणता करेक्ट आहे? बी नाही, बी नाही. वारडे प्रियंका करेक्ट आहे यावेळेस. सी ऑप्शन आहे. हा, सी, निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. आणि इथं निकोटिनामाइडच्या ऐवजी काय असतं? फक्त एफएडीला फ्लॅविन, FLAVIN, फ्लॅविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. कुठं कुठे रिक्वायर्ड असतो रे फ्लॅविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड? कोणत्या रिएक्शन मध्ये रिक्वायर्ड आहे? कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असताना? Very good, Renuka correct. Succinyl CoA when converted into succinate, FADH2 is formed from FAD. Next question. Which of the following is not an intermediate of a Krebs cycle? Krebs cycle मध्ये यातलं कुठलं येत नाही? यातलं कोणतं येत नाही Krebs cycle मध्ये? Not an intermediate of a Krebs cycle. Yes, lactic acid. D option is correct. 99 चा D option correct आहे. Good. तेजस्विनी correct. प्रियंका, दोन्ही प्रियंका करेक्ट. लास्ट प्रोडक्ट ऑफ सायट्रिक ऍसिड सायकल. सायट्रिक ऍसिड सायकलचं लास्ट प्रोडक्ट काय आहे? येस, ओए. ओए लास्ट प्रोडक्ट आहे. आणि पहिलं प्रोडक्ट सायट्रिक ऍसिड, ओए, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. OA is converted into alpha ketogluteric acid which is dash dash. किती कार्बन कंपाऊंड आहे? कार्बन नंबर लिहिलेत मी, लेक्चर नीट ऐका. कार्बन नंबर सगळ्यांचे लिहून दिलेले आहेत.
अल्फा किटो आणि लेक्चरला काल पण सांगितलं मी लेक्चरला युट्यूबचं लेक्चर ज्यांनी नीट ऐकलंय त्यांनी ऐकलं असेल. अल्फा किटोग्लुटरेट किती कार्बन कंपाऊंड आहे की ते किंवा 5 कार्बन कंपाऊंड कोणतं क्रेब्स सायकलचं 100% क्वेश्चन येतो. सी ऑप्शन करेक्ट. व्हेरी गुड चव्हाण प्रियंका दोन्ही प्रियंका करेक्ट आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. 5 कार्बन कंपाऊंड आहे. अल्फा किटोग्लुटरिक ऍसिड इज अ 5 कार्बन कंपाऊंड. कन्वर्जन ऑफ OAA into alpha ketoglutarate takes place by removal of oxalosuccinate to alpha ketoglutarate. Conversion takes place by removal of phosphate, carbon dioxide, oxygen आणि nitrogen. कोणती रिएक्शन ही? तेजस्विनी चव्हाण करेक्ट. सानिका करेक्ट. भोसले जान्हवी पण करेक्ट आहे. इट इज अ डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन ना. इट इज अ डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. आणि आयसोसिट्रेट टू ऑक्झॅलोसक्सिनेट कोणती आहे? आयसोसिट्रेट टू ऑक्झॅलोसक्सिनेट व्हेरी गुड रेणुका. इट इज अ ऑक्सिडेशन रिएक्शन. 103. In TCA cycle, GTP is formed during conversion of. GTP is formed during conversion of. Very good. B. Succinyl CoA to succinate. Substrate level phosphorylation. Substrate level phosphorylation. B. In Krebs cycle, the hydrogen atoms removed at succinate level are accepted by. हायड्रोजन ऍटम जे सक्सिनेट कडून रिमूव्ह केले जातात ते कोण ऍक्सेप्ट करतं? ए ऑप्शन करेक्ट आहे. इट इज ऍक्सेप्टेड बाय एफएडी. FeDH2 फॉर्म होतो ना बरोबर इथे. फ्युमॅरेज एन्झाइम कन्वर्ट्स. फ्युमॅरेज एन्झाइम कन्वर्ट्स फ्युमॅरिक ऍसिड टू मॅलिक ऍसिड. ए ऑप्शन करेक्ट आहे. व्हेरी गुड सानिका. गौरी शब्बास. रेणुका करेक्ट. तेजस्विनी करेक्ट. The intermediate product between alpha ketoglutarate and succinic acid in Krebs cycle is कोणता intermediate? The intermediate product between alpha ketoglutarate and succinic acid in Krebs cycle. Yes, very good. It is a succinyl CoA. It is a succinyl CoA. Very good, Prathamesh. Varad Priyanka correct. Sanskruti correct. In Krebs cycle, NAD and FADR. किती इंटरेस्टिंग आणि सिंपल क्वेश्चन. व्हेरी सिंपल. व्हेरी सिंपल. पण आन्सर चुकणार मला वाटते. बरेच जण चुकणार. NAD आणि FAD काय आहेत? सानिका कापसे लई करेक्ट आहे तू. हाँ both A and B answer है. These are hydrogen acceptor as well as act as a coenzyme. Priyanka, very good. Next question. Net yield of aerobic respiration with a Krebs cycle per glucose molecule. Net yield. Aerobic respiration ची net yield एका ग्लुकोज पासूनची. फक्त एरोबिक रेस्पिरेशन ची सांगायची. सॉरी पूर्ण एरोबिक रेस्पिरेशन. पूर्ण एरोबिक रेस्पिरेशन ची सांगायची. टोटल सांगायचे. नेट गेन विचारले. नेट गेन विचारले. एरोबिक विचारले. एनरोबिक नाही. ए ऑप्शन का सांगताय तुम्ही?
एरोबिक विचारलंय, एरोबिक, एरोबिकच आहे ना? हा, एनरोबिक नाहीये. डी ऑप्शन करेक्ट आहे. 38 एटीपी मॉलिक्यूल. विषय क्लोज. नेट यील्ड विचारलेला आहे, कंप्लीट सगळी सांगायची आहे, काही कट करायचं नाही, कुठलं मायनस करायचं नाही, काय नाही. द फर्स्ट 4 कार्बन कंपाऊंड फॉर्मड इन क्रेब सायकल इज. सांगा आता हे. फर्स्ट 4 कार्बन कंपाऊंड विचारले हा, नीट विचार करून सांगा. दुसरं डिकार्बोक्सिलेशन कुठं होतं? दुसरं डिकार्बोक्सिलेशन त्याच्यानंतरचं कंपाऊंड. येस. नाही 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 नाही, अरे तसं नका घेऊ. फर्स्ट 4 कार्बन कंपाऊंड म्हणजे रिएक्शन सुरू होते तिथलं फर्स्ट, ते नाही. फर्स्ट सुरू कुठं झाली माहिती का रिएक्शन? सायट्रिक ऍसिडला सुरू झाली. सायट्रिक ऍसिड पहिलं प्रोडक्ट, नंतर आयसोसायट्रेट, नंतर ऑक्झॅलोसक्सिनेट, नंतर अल्फा कीटोग्लुटरेट, नंतर सक्सिनिल कोए, नंतर सक्सिनेट. मग अल्फा कीटोग्लुटरेट किती कार्बन आहे? 5 कार्बन कंपाऊंड आहे. त्याचं डिकार्बोक्सिलेशन होतं ना, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, आणि त्याच्यानंतरचं जे कंपाऊंड तयार होतं ना, दॅट इज सक्सिनिल कोएट, त्याच्यानंतर सक्सिनिक ऍसिड. सो आन्सर जे आहे ते सक्सिनिक ऍसिड, बी ऑप्शन करेक्ट आहे. ते फर्स्ट 4 कार्बन कंपाऊंड आहे. तिथं पहिल्यांदा 4 कार्बन कंपाऊंड फॉर्म झालं, नंतर ते पुढे कंटिन्यू झालं. मग पुढचं फ्युमॅरिक ऍसिड असू दे, मॅलिक ऍसिड असू दे, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड असू दे, सगळ्यांमध्ये 4च कार्बन आहे, कारण पुढे डिकार्बोक्सिलेशनच झालं नाही, म्हणून सगळ्यांमध्ये पुढे 4 कार्बन. बिफोर कंबाइनिंग विथ द OA, pyric acid is changed into. सोप्पा क्वेश्चन, खूप सोप्पा. सानिका करेक्ट, समृद्धी करेक्ट, रेणुका करेक्ट, तनुजा करेक्ट आहे, तेजस्विनी करेक्ट, रोहित कारंडे करेक्ट आहे, संस्कृती, प्रियंका, acetyl CoA is correct answer. In terminal oxidation, each NADH2 molecule produces किती ATP? In terminal oxidation म्हणजे ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये एका NADH2 पासून किती ATP फॉर्म होतात? सानिका करेक्ट, रेणुका करेक्ट, जानवी करेक्ट, 3 ATP. वरडी प्रियंका, श्रुती हजारे, व्हेरी गुड. The net gain of ATP from each molecule of FADH2 is. एका FADH2 पासून किती फॉर्म होतात? रेणुका करेक्ट आहे, सानिका करेक्ट आहे, येस, प्रियंका गुड, चव्हाण तेजस्विनी गुड, 2. जानवी, श्रुती हजारे, वाघमारे प्रियंका भारती पण करेक्ट आहे, 2. A 5 कार्बन कंपाउंड of a Krebs cycle is. C option, alpha ketoglutarate acid. In Krebs cycle, which acid is recycled? Which acid is recycled? OA, very good. C option correct. Acetyl CoA combines with the OA in presence of dash dash to form a citric acid. काय नाव आहे एन्झाईमचं? पहिल्याच कंडेन्सेशन मधलं एन्झाईमचं नाव काय? कंडेन्सेशनच्या व्हेरी गुड. ए ऑप्शन करेक्ट आहे. ए नाही, साइट्रेट सिंथेटेज. डी ऑप्शन करेक्ट आहे. डी ऑप्शन करेक्ट आहे. साइट्रेट सिंथेटेज, नॉट साइट्रिक सिंथेटेज. बघा छोटे थोड्या ह्याच्यावरनं गेलं इथं. साइट्रिक नाही, साइट्रिक ऍसिड सिंथेटेज असतं तर मान्य केलं असतं मी, पण साइट्रिक ऍसिड नाहीये म्हणून इथं साइट्रेट सिंथेटेज करेक्ट आहे. इन TCA cycle, conversion of OAA to citric acid requires 1 molecule of काय? OA चं कन्वर्जन सायट्रिक ऍसिड मध्ये करण्यासाठी छान क्वेश्चन आहे, ज्याला माहिती आहे ना हायड्रेशन किती वेळा होतं तोच करेक्ट आन्सर देऊ शकतो.
संस्कृती बोरकर करेक्ट. भोसले जानवी गुड, शबास बेटा. चव्हाण तेजस्विनी छान. ए ऑप्शन करेक्ट आहे. H2 मॉलिक्यूल नाही का ऍड होतो पहिल्याच स्टेपला, आहे ना, हायड्रेशन होतं माहिती आहे ना. ओके ठीक आहे. चला रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.